कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात राहुल भगवान पवार वय वर्ष 46 राहणारे यशवंत चौक कोपरगाव यांनी लेखी तक्रार दाखल केली असून चौघांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। लेखी तक्रारीनुसार 22 मे रोजी रात्री सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास राहुल पवार हे त्यांच्या मित्र संजय उदावंत यांच्यासोबत अण्णाभाऊ साठे चौक परिसरात उभे होते। त्यावेळी हर्षल दत्तात्रय गवारे हा 4 चाकी वाहनातून तेथे आला। वाहन वेगात चालवत असल्याने गाडी हळूच चालवा, मुलांना धक्का लागेल असं सांगितल्याचा राग आल्याने शिवीगाळ व आरडाओरडा सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार समजावण्याचा प्रयत्न होत असताना हर्षल गवारे हा वाहनातून उतरला व वाहनातील बेसबॉलचा दांडा घेऊन मारहाण करण्यासाठी धावून आला। दरम्यान परिसरातील काही नागरिकांनी हस्तक्षेप करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात आलं आहे। याच वेळी राहुल पवार यांचा पुतण्या विक्रम सागर पवार व त्याचा मित्र रितेश सोमनाथ पवार घटनास्थळी आले। त्यांनाही शिवीगाळ व मारहाण झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे। पुढे हर्षल गवारे याने कमरेला असलेली पिस्तूल काढून ती उलटी करून विक्रम पवार यांच्या डोक्यात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच आसिफ हसन शेख व सिद्धार्थ सर्जेराव भारती यांनी विक्रम पवार व रितेश पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचंही फिर्यादीत नमूद केलं। घटनेत विक्रम पवार व रितेश पवार जखमी झाल्याने त्यांना प्रथम उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं। त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। आम्ही म्हणजे केलं होतं, चाललो होत नाही का, तर ते आपलं त्यांनी सांगितलं ना, मला नेमकं हे नाही होईना असं चक्कर टाईप होते। तर मग तो जो होता समोरचा त्यांनी मग बंदूक होत्या इकडं काढली आणि त्याच्या डोक्यात मारली। हां, मग त्यांनी मारली तर हे हाल त्याला। हो, त्याचं तो बोलत होता की हर्षल काहीतरी, काय नाव, हर्षल गावात एक होता। हां, तर मग त्यानंतर पण त्यांनी मारलं आणि त्यानंतर त्यासोबतचे जे होते त्यांनी मारलं होतं। आम्ही मी होतो। हां, त्याचं विक्रम पवार, आणि त्याला बंदुकीने मारलं त्याच्या डोक्यामध्ये आणि नंतर मग लोड केला आणि असं नाही का दाखवत होता की मारायचं। मला त्याच्यासोबतचे जे होते ते बोलवले होते त्यांनी नाही का समोरून आवाज देऊन, ते सुरभी हॉटेलच्या तिकडनं, तर मग त्यांनी मारलं। एका दांडा लागला होता आणि हात बीतन। आत्ता थोड्या वेळ बोलले, अर्धा तास झाला। आम्ही चाललो होतो तर त्याच्यामुळे आता गाडी त्यांनी नाही का गाडी हे केली आम्हाला रॉंग साईडने। आता दारू पिलेला होता, पूर्ण दारू पिलेला होता, त्याला म्हणजे उभा पण राहता नव्हतं येत, तर त्यामुळे। या प्रकरणी हर्षल दत्तात्रय गवारे, आसिफ हसन शेख, सिद्धार्थ सर्जेराव भारती तसंच एका अनोळखी इसमाविरोधात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास कोपरगाव शहर पोलिसांकडून केला जात आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।